सो समीरजी, मला एक प्रश्न होता तुम्हाला विचारायचा. ओके. मी पण म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, पण जेव्हा मार्केट डाऊन असतं जसं आता आहे, राईट, तर मला पण जरा टेन्शन येतं. ओके. तर तो स्ट्रेस कसा डील करायचा? येस कुणाल, आणि मी असं म्हणेन कुणाल की हा स्ट्रेस मला देखील येतो, कारण आपण माणसं आहोत आणि आपला जो पैसा आहे इट इज अ हार्ड अर्न मनी फॉर अस. करेक्ट. आणि तो विनाकारण कमी झाला तर कोणालाही भीती वाटेल. भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे. खूप महत्वाची गोष्ट ही आहे की ती भीती वाटल्यानंतर तुम्ही काय करता. 99% लोक त्या भीतीला रिॲक्ट करतात, पॅनिक होतात आणि मग पैसे काढून घेतात. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये जी म्हण आहे की चोर नाही तर चोराची लंगोटी, की सगळे पैसे बुडण्यापेक्षा जे आहेत ते काढून घ्या. आणि हेच लोकांनी 2008 साली केलं, जेव्हा सबप्राईम क्रायसिस मध्ये मार्केट पडलं. त्यावेळेस भारताच्या मार्केटमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. कोविडमध्ये पण लोकांनी तेच केलं. जेव्हा की कोविड आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आला होता, मला प्रश्न असा आहे की जर कोविड तुम्ही आधी पाहिलाच नाही तर तुम्हाला हे कसं माहिती की कोविड आला की विकायचंय. पण पीपल डिड दॅट. दॅट इज बिकॉज वी रिॲक्ट. तो याचं उत्तर मी आता देईन की रिॲक्ट करू नका, डेटा बघा. तुम्ही जर डेटा बघितला तर तुम्हाला हे कळेल की मागच्या 10 फॉल्स मध्ये मार्केट जेव्हा जेव्हा पडलंय त्याच्यानंतर वर्षभरानी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी मार्केटनी उसळी मारली आहे. आणि दॅट इज द टाइम वेन रिटर्न्स आर मेड. राईट. सो इथे मी कॉमन सेन्स वापरायचा सल्ला देतो की जसं तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही सेल मध्ये जाता आणि सेल मध्ये एकाच्या ऐवजी आपण 2 शर्ट घेतो कारण 50% ऑफ चालू आहे. पण तोच सेल जर स्टॉक मार्केटमध्ये लागला तर लोक स्वतःचे कपडे विकून येतात. तर नॉर्मल सेलमध्ये तुम्ही जसे वागता तसेच इकडे वागा. भीतीला सामोरं जाताना डेटाचा वापर करा, जेणेकरून तुमच्याकडे जे पैसे आहेत ते वाचतील, चुका होणार नाही. सो दर्शकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या भीतीशी कसं डील कराल हे कॉमेंट्स मध्ये टाका. वेदर यू विल यूज डेटा or you will panic. This will be the biggest lesson for you in your life. And thank you, Kunal, for asking me that question. No problem.